नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। एक मुलगा असतो अविवाहित, एक मुलगी असते अविवाहित। दोघांची कुटुंब असतात, दोघांचे आई वडील असतात, बहीण भाऊ असतात, नातेवाईक असतात। लग्न होतं आणि हे कुटुंब दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं जातं। याचा मामा तिचा मामा होऊन जातो, तिची काकी ह्याची काकी होऊन जाते आणि दोन कुटुंब एकत्र येऊन एक कुटुंब बनतं। तर अशी वेगवेगळी कुटुंब शोधत शोधत त्यांना भेटत होम मिनिस्टरचा हा 5 वर्षांचा प्रवास एक संपूर्ण कुटुंब झालाय। आज अशाच आपल्या मोठ्या कुटुंबातल्या 2 छोट्या कुटुंबांना सामावून घेऊया। भेटूया आज नेर बहिणींना आणि आचार्य बहिणींना, दोघांच्याही कुटुंबियांची आणि त्यांची ओळख करून घेऊया। सर्वप्रथम भेटूया नेर बहिणींना। चला। कल्याण पश्चिम आधारवाडी त्रिवेणीधारा इमारतीत राहणाऱ्या सौ सोनाली महेंद्र नेर बहिणींना भेटून त्यांच्या कुटुंबियांची ओळख करून घेऊया। पाहूया बहिणी किती बक्षीस जिंकतात। नमस्कार बहिणी। नमस्कार। संपूर्ण नाव? माझं नाव सोनाली महेंद्र नेर। काय करता आपण? मी टीचर आहे। कुठे? प्रायव्हेट क्लासेस मध्ये। प्रायव्हेट क्लासेस मध्ये काय शिकवता? माझा सायन्स सब्जेक्ट आहे। सायन्स सब्जेक्ट। आणि कुठल्या इयत्तेतल्या मुलांना शिकवता? 8वी 9वी 10वी। 8वी 9वी 10वी। अच्छा। माहेर कुठलं? माहेर माझं नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील। देवळाई? देवळा तालुका। देवळा तालुका। नमस्कार। संपूर्ण नाव? महेंद्र वसंत नेर। आपण काय करता? मी अंबरनाथ नगरपालिकेत क्लार्क पदावर काम करतो। बहिणी सगळ्यांची ओळख करून द्या। हे मिस्टर आहेत अच्छा, ही माझी मुलगी सृष्टी, या माझ्या सासूबाई। नमस्ते। ही माझी बहीण, हे माझे वडील कार्यक्रमासाठी नाशिकहून आलेले आहेत देवळ्यावर। ही माझी जाऊ। नमस्ते। आणि हे सगळं त्रिवेणीधारा परिवार, या माझ्या जाऊची आई। नमस्ते नमस्ते। बाकी सगळे परिवार त्रिवेणीधारा परिवार। बर। बहिणी तुम्ही एकदम मस्त बोलता, तुमचा आवाजही छान आहे, मग कॉन्फिडन्स वाटतोय मला तुमच्यात की तुम्ही कॉन्फिडेंटली बोलताय। आता खेळ सुरू करूया। बहिणी तुम्ही शिकवता काय? हल्लीची शिक्षण पद्धती आणि याच्याविषयी काय सांगाल मला? हल्लीची जी शिक्षण पद्धती म्हणजे घोकमपट्टीवर जास्त भर दिला जातो, तर जी काही शिक्षण पद्धती आहे तर ती आता आम्ही बदलण्याचा ट्राय करतोय, प्रयत्न करताय। काय काय बदलावं? बदल म्हणजे जर आपण वर्षानुवर्ष जे चालत आलंय की मुलांना सारखं फक्त ते पाठांतर करायला पाहिजे, त्याच्यात कल असला नसला तरी सुद्धा त्याच्यावर जे बर्डन टाकलं जातं तर ते नाही। मग खेळाच्या दृष्टीने जसं आपण आता होम मिनिस्टरचे गेम घेतो तसं आम्ही आता गेम पद्धतीने मुलांचे असे ग्रुप करणार, मग त्या चिठ्ठ्या टाकणार, मग या मुलाला हा प्रश्न, त्या मुलाला त्या प्रश्न, असं शिकवलं जाणार। बरं, म्हणजे तसं शिकवलं तर मुलांना ते फार लवकर लक्षात अच्छा, हा कॅप्चर करतात मुलं लवकर, नाहीतर खूप बोर होतात। तुम्ही स्वतः काय शिक्षण घेतलं बहिणी? मी माझं BSc झालंय। BSc कशात केलं? BSc मायक्रोबायोलॉजी। मायक्रोबायोलॉजी मध्ये केलंय। बरं, मायक्रोबायोलॉजीला तसा वेगळा स्कोप पण असतो ना बराचसा? हा आहे। MSc केलं असतं किंवा बायोजेनेटिक्स कडे गेलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, पण माझं BSc नंतर लगेच लग्न झालं आणि लग्नानंतर माझी पुणे युनिव्हर्सिटी, त्याच्यामुळे मग नाही शक्य झालं, मुलगी झाली। महिलांचा मुलींचा हाच एक मुद्दा असतो की लग्न झालं, मूल झालं आणि त्यामुळे सगळं लग्न झालं की खूप बंधन येतात, हे 101%। हो, पण मग चांगल्या गोष्टी काय होतात लग्न झाल्यानंतर? चांगल्या गोष्टी म्हणजे माणसं जर समंजस असली घरातली किंवा तर मग सगळं चांगलं असतं, आयुष्य पुढे गेल्यासारखं वाटतं। हा, ते तर आहे। बहिणी मला फार मजा येते तुमच्याबरोबर बोलताना, तुम्ही फार मस्त बोलतात, फार मोकळेपणाने बोलतात। अच्छा, मी वक्तृत्व स्पर्धेत नेहमी फर्स्ट आहे। पण याच्यासाठी फक्त वक्तृत्व चांगलं असून चालत नाही, याच्यासाठी मोकळं मन असलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे आणि सगळी जी ज्या एक आपण तयार केलेल्या गोष्टी असं आजूबाजूला या गळून पडल्या पाहिजे तर बोलता येतं। मी सर्व बहिणींना प्रार्थना करेन की फक्त या कार्यक्रमातच नाही, तुम्हाला जे वाटतं ते बोललं पाहिजे, बरोबर ना? वहिनी 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस तुम्हाला मिळेल। वहिनी पहिला प्रश्न, खिडकीमधल्या एका कुंडीत आळूची पानं आहेत, ती किती आहेत? सगळी मोठी पानं जी 9 आहे आणि खालची 3 घेतली तर एकूण 12 आहे। मोठी पानं 9 आहेत। वहिनी तुम्ही मोजली होती? हो। 1 2 आणि 3 हे 300 रुपये मिळतात तुम्हाला। वा। दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे, मी अक्षर देणार, 10 सेकंदाच्या आत उखाणा घ्यायचा। अक्षर आहे प। प्र चालेल? प वरनं सुरुवात तर प्र चालेल। प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाचा सावा साठा, महेंद्र पंतांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा। वा बहिणी, आणखी 300 रुपये तुम्हाला मिळाले। आता जाऊन आचार्य बहिणींना भेटूया, पाहूया त्या कशा आहेत, त्यांचं कुटुंब काय म्हणतंय, त्यांचं घर कसं आहे, पाहूया।
आता आपण भेटणार आहोत कल्याण मधल्या खडकपाडा इथल्या स्वामी समर्थ सोसायटीत राहणाऱ्या सौ श्वेता कुंभरेश आचार्य बहिणींना. त्यांची ओळख करून घेऊया. नमस्ते. नमस्कार. संपूर्ण नाव? श्वेता कुमरेश आचार्य. माहेर कुठलं? माहेर कल्याण. कल्याण. लग्न कधी झालं? लग्न 26 जून 8 2007. 26 जून 8 2007. 26 जून 2007. 2 वर्ष झाली. लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? हो. नमस्कार. संपूर्ण नाव? कुमरेश नटराजन आचार्य. कुमरेश नटराजन आचार्य. काय करता आपण? मी ॲजिलिटी कॅस्टरमध्ये काकोडा व्यारास. तुम्ही साऊथ इंडियन आहात का? साऊथ इंडियन. तुम्हाला इडली बनवता येते? मग लव्ह मॅरेज करण्यामागचं कारण काय? साऊथ इंडियन भाषा शिकायची होती? असं काही नव्हतं. सगळ्यांची ओळख करून घ्या. हे मिस्टर ते आम्हाला कळलेलं आहे. ही माझी बहीण, सख्खी बहीण हाय. प्राजक्ता. हा माझा भाऊ ओम, सख्खा भाऊ आहे माझा. हा छोटा आहे, खूप वर्षांनी झालाय तो. आणि आमचा खूप लाडका भाऊ आहे हा. अर्थात ते कळतच जात किडलेलं किती चॉकलेट खात असणार तेही कळलं. ही प्रियदर्शनी. ह्या आमच्या सरिता वहिनी. हिचं नाव लतिका. हा मयुरेश आणि हा प्रांजल आणि याचं नाव ओमकार. हा सगळा परिवार. हा सगळा आमचा परिवार. फॅन्टास्टिक. मग खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, कुठे जमलं तुमचं? जमलं म्हणजे असं मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर चाललेली. तेव्हा मी पार्लरचा असंच बेसिक कोर्स करत होती. तेव्हा आम्ही असं पार्लरचं सामान घेऊन येत होतो. तेव्हा माझ्या मैत्रिणीचे हे मित्र होते आणि त्यांनी मला तेव्हा बघितलं. तेव्हाच त्यांना मी आवडलेली. मग त्या मैत्रिणीच्या घरी ते नेहमी ये जा करायला लागले. मला काहीच कळायचं नाही. नेहमी ये जा 1.5 महिन्याला 2 महिन्याला असे यायचे. मी ज्या वेळेला जायची ना त्याच वेळेला ते यायचे तिथे. आणि मग नंतर मग आमचं असंच बाहेर असं बोलण्याला कॉलेजमध्ये वगैरे यायला लागले. मग आम्ही दोघांना एकत्रच प्रपोज केले. तुम्हाला काय आवडलं त्यांच्यात? मला त्यांच्यामध्ये त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. चांगला स्वभाव. खूप चांगला स्वभाव आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांभाळून घेतात मला. घरी विरोध झाला लग्नाला? खूप. मग खूप विरोध झाला. पळून गेला? हो. हो. आणि कोर्ट मॅरेज केलं? नाही, कोर्ट मॅरेज नाही. आमचे काका आहेत एक, त्यांच्याशी मानलेले काका आहेत. ते रत्नागिरीत त्यांनी आमचं गणपतीपुळ्यात लग्न लावून दिलं. चांगलं आपलं वैदिक पद्धतीने लग्न लावून दिलं. अजूनही घरी आबोला आहे तुमच्या? नाही, आता आहे. आता सगळं व्यवस्थित आहे. हो. वहिनी, पहिला प्रश्न. देवघरातल्या देवाऱ्यावरती लाकडी कळस आहे, किती आहे? लाकडी कळस ते 4 आहेत. नाही वहिनी, 5 कळस आहेत लाकडी. उत्तर चुकलंय. दुसरा प्रश्न. प्रश्न नव्हे, खरं तर उखाणा घ्यायचा तुम्ही एका अक्षरावरून 10 सेकंदाच्या आत. अक्षर आहे न. न. वहिनींना दोन्ही प्रश्नांची उत्तर देता आली नाही, त्यामुळे या फेरीत त्यांना काही जिंकता आलं नाही. पण पुढच्या फेरीमध्ये एक सोन्याचा दागिना 1 ग्रामचा आणि 1500 रुपये तुम्ही जिंकू शकता. नेर वहिनींच्या घरी उभा आहे मी. वहिनी फारच सुंदर बोललेल्या आहेत आपल्याशी. मिस्टरांना मला विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघायला गेलात तेव्हा तुम्ही त्यांना काय विचारलं? नॉर्मली नेहमीप्रमाणे नाव, जन्मतारीख. पण पसंत का केलं? काय विशेष वाटलं या मुलीमध्ये, या बाईमध्ये काय विशेष वाटलं? मेन म्हणजे शिक्षण चांगलं होतं तिचं. स्वभाव पण चांगला आहे. आणि मेन म्हणजे आता हाईटला येते हे पण एक महत्वाचं. म्हणजे कसं आहे की सर्व गुण संपन्न आहे. तुम्हाला जे हवं होतं ते सगळं आहे. हे सर्व आहे म्हणून पसंत केलं. एक सोन्याचा दागिना आहे 1 ग्रामचा, जो मिस्टरांनी स्वतःच लपवलेला आहे. आता ते तुम्हाला काही बोलणार नाही, चित्र काढून दाखवतील, त्यावरून तुम्ही ते ओळखायचं. या सगळ्या गोष्टीला 1 मिनिटाचा अवधी. या 1 मिनिट सुरू झालं. ते गेलं, समजा.
का वहिनी वेळ संपली? चूक कुणाची? मिस्टरांनी बरोबर काढलं नाही का वहिनीना ओळखता आलं नाही? बरोबर नाही काढलं. तुम्हाला काय वाटतं मिस्टर, तुम्ही बरोबर काढलं का? झालं. आपण सगळ्या बायका बोलायला लागल्या की पुरुष कसं सरेंडर होतो, नको जाऊ, वाद मिटवा, नको चला. असं करतात आधी का? असं असतं. नको बा, जाऊ दे तो वाद नको. पुढचा 1 तास कोण काय ते ऐकणार? परत रात्री ऐकावं लागणार काहीतरी. तुम्ही काय व्यवस्थित काय? हो बाबा मीच नाही काढलं व्यवस्थित, मला काही येत नाही, तुलाच सगळं येतं.